नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आपण एखादं चुकीचं काम करत असेल किंवा दुसऱ्याचं वाईट व्हावं असं आपण जर विचार करत असेल तर ती गोष्ट आपल्यासोबत झाल्यानंतर आपल्याला कसं वाटू शकतं. आता याचीच प्रतीती ब्राह्मण समाजाला व ब्राह्मण समाजातील महिलांना येताना दिसत आहे. तर नेमकं असं काय घडलंय आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी राज नेटवर्क या चॅनलवरती एक व्हिडिओ प्रकाशित करण्यात आलेला होता. त्यामध्ये एक हिंदू वकील होती आणि ती असं बोलताना दिसत होती की मी जे आहे मनुस्मृती व त्यासोबत महादेवामुळे वकील बनलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझा काही संबंध नाही किंवा मी त्यांना ओळखतही नाही आणि त्यांना मानतही नाही. तिचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर त्याच्यावरती अनेक गोष्टी अनेक चर्चा वगैरे झाल्या. परंतु त्यानंतर आता सोशल मीडियावरती आणखी एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या पोस्टमध्ये असं सांगितलं जात आहे की धीरेंद्र शास्त्री हे जे हिंदू समाजाचे महाराज आहेत किंवा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात हिंदू समाज मानतो, त्यांनी थेट त्या ठिकाणी बोलत असताना असं वक्तव्य केलंय. असं सांगितलं जात आहे की ते म्हणाले आहेत की इथून पुढे मनुस्मृतीचं पालन सर्वात अगोदर ब्राह्मण समाजाने करावे आणि त्यासाठी त्यांनी आपल्या घरातील महिलांना जॉब व नोकरीसाठी बाहेर पडू देऊ नये मनुस्मृतीनुसार, असं वक्तव्य त्यांनी केलंय असं सांगितलं जात आहे. आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वात जास्त फटका किंवा सर्वात जास्त जबर धक्का जर कोणाला बसला असेल तर त्या महिलांना बनलाय, ज्या म्हणल्या होत्या की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाही व आम्ही मनुस्मृतीला मानतो. कारण जर ती आता धीरेंद्र शास्त्री यांनी जर खरंच असं वक्तव्य केलं असेल किंवा हे वक्तव्य जर त्यांचं असेल तर विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कारण आता ही सुरुवात झालेली आहे महिलांचं घराबाहेर पडणं किंवा त्यांना घराबाहेर पडू देणं बंद करणं आणि इथून पुढे त्यांना बाहुलीसारखं वापरलं केलं जाईल आणि त्यांना फक्त घरात ठेवलं जाईल असं यावरून दिसून येत आहे. आणि त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आता हळूहळू सोशल मीडियावरती देखील उमटताना दिसत आहे. तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.